हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाखाने माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आलेलो आहे मंगलोरमध्ये आणि त्या पुढचे 2 दिवस आपण फिरणार आहे मंगलोर। तर मंगलोरमध्ये काय काय बघायचं आहे तर हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागेल। आम्ही आलेलो आहे कटील दुर्ग परमेश्वरी टेम्पलमध्ये। हे मंदिर मंगलोरपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। नावावरूनच तुम्हाला कळालं असेल की हे देवी मातेचं मंदिर आहे आणि आतून हे मंदिर खूपच सुंदर आहे। नंदिनी नावाची नदी वाहते इथून जवळूनच, त्यामुळे त्यावरच हे 2 जाण्या येण्यासाठीचे ब्रिज बांधलेले आहेत जे डायरेक्ट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतात। मंगलोरमधल्या खूप लोकल लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही ह्या मंदिराला व्हिजिट करा आणि खरंच हे मंदिर खूपच सुंदर आहे। आतूनही आसपासच्या परिसरात याची खूप ख्याती आहे, इथे खूप गर्दी असते। मंदिराच्या आसपासचा परिसरही तेवढाच सुंदर आहे आणि लग्न झाल्यानंतर जसे आपल्या इकडे कुलदैवताला जातात तसे मी इकडे पाहिले की बरेच लग्न झालेले न्यूली मॅरिड कपलसुद्धा इथे दर्शनाला खूप गर्दी करत होते। त्याचप्रमाणे इकडे तुम्हाला प्रसादही मिळेल। सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम इथे प्रसाद असतो, तर तुम्ही कधीही आला तरी प्रसादाला जाऊ शकता। आणि इकडूनही नदीचा एक प्रवाह वाहतो जिथून हा ब्रिज बांधलेला आहे। एकंदरीतच हे मंदिर नदीच्या प्रवाहावरच वसलेलं आहे असं म्हणायला अजिबात ॲक्च्युली आम्ही आलेलो आहे सेंट अलोयसिस चॅपेल ह्या चर्चमध्ये आणि हे ह्या साईडला चर्च दिसतंय आणि ह्या साईडला हे म्युझियम आहे। तर दोन्ही तुम्ही बघू शकता आणि आत्तापर्यंत मी खूप सारे चर्च बघितलेत, पण हे चर्च खूपच युनिक आणि छान आहे कारण आतून पूर्ण इंटेरियर पेंटिंग केलेलं आहे। तिथे फोटो अजिबात अलाउ नाही, त्यामुळे कॅमेरा अलाउ नाही, त्यामुळे मी आत काही शूट करू शकत नाही। पण 100% रिकमेंडेड की तुम्ही जर मंगलोरला आला तर हा चर्च नक्की बघा आणि हे म्युझियम पण बघा, कारण म्युझियममध्ये पण अमेझिंग गोष्टी आहेत सगळ्या ज्या मी आता पुढे प्ले करते। इकडे हायस्कूल आहे आणि सेंट अलोयसिसचे खूप सारे कॉलेजेस, हायस्कूल, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे आहेत आणि इथे आहे हे चर्च आणि इकडून येतो हा रोड आणि इथेच आहे हे म्युझियम। तर आपण आलेलो आहे सेंट अलोयसिस म्युझियममध्ये। एकदम रिअल वाटते अशी, तिला एकदम परफेक्ट तयार केले। तुझा फोटो काढूया। कोस्टल एरियातील फेमस फोक डान्स यक्षगणा यामधील ही दोन्हीही पात्र आहेत। ध्रुव राठीने त्याच्या व्हिडिओमध्ये हे मेन्शन केलेलं आहे, हे आहे जगातलं सगळ्यात मोठं नट सीड जे आफ्रिकेच्या काही आयलंडवरतीच फक्त मिळतं। ह्याला कोको दे मार असं म्हणतात। इथे असंख्य प्रकारच्या दगडाच्या आणि धातूच्या मूर्त्या, भांडी आणि बरेच प्रकार आहेत। त्याचबरोबर काही जुनी नाणी, नोटा, त्याचबरोबर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि बऱ्याच गोष्टी इथे त्यांनी दाखवलेल्या आहेत। काही दगडाचे आणि मातीचे नमुनेसुद्धा त्यांनी इथे ठेवलेले आहेत। खूप छान आहे हे म्युझियम। कमीत कमी 2 तास तरी तुम्हाला हे म्युझियम फिरण्यासाठी लागेल, लक्षपूर्वक जर सगळ्या गोष्टी तुम्ही बघत आणि वाचत गेलात तर। फोनचं आमच्यात असा होता, हा पण होता, हा नव्हता। इथून आयफोन तक पहिल्याच्या काळी लेन्स कशा असायच्या, काय म्हणतात त्याला, व्हिडिओ त्या कॅमेरामध्ये प्रोजेक्टर टाइप मध्ये हे लेन्स
हे सगळे प्रोजेक्टर आहेत खालचे. हे सगळे लेन्सेस अँड कॅमेरा. जुना टीव्ही CRO टाईप मध्ये. अगदी इथं जुन्या काळातले मूवी प्रोजेक्टर सगळं काही आहे. होल्डर, बल्ब, जुन्या टीव्हींपर्यंत आणि ग्रामोफोनपर्यंत सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारची जुनी पुस्तकं, कादंबऱ्या, नोटा, स्टॅम्प, नाणी, सगळं काही. कादंबऱ्या जुन्या, काही वाद्य. आत्ता आपण निघालेलो आहे मँगलोरमधल्या 3 फेमस अशा आणि मुख्य मंदिरांना भेट देण्यासाठी. तर चला मग. हे आहे मँगलोरमधलं फेमस शरऊ महागणपती टेम्पल. नाही, हे पण फेमसच आहे. आपण आज जाऊया. खूपच मोठं आहे हे मंदिर. तर चला. खूपच छान केलेलं आहे. किती सुंदर आहे. हे मंदिर आहे मेन आणि वरून शेड हे केलं. लाकूड वगैरे खराब होतं ना. पर्सनली मला हे मंदिर खूपच आवडलं, कारण एकतरी मंदिराच्या आतमध्ये कोणतीही बंधनं नव्हती की तुम्ही शूट नाही करू शकत किंवा फोटो नाही काढू शकत. सगळं अलाव होतं इथे. साऊथ इंडियातली सगळीच मंदिरं जवळपास सारखीच असतात. त्यातल्या त्यात हे मंदिर मला विशेष आवडलं, कारण की या मंदिरामध्ये जे लाकडी काम असो किंवा दगडी काम असो, खूपच बारीक आणि नाजूक काम केलं होतं. तुम्हाला इथून गणेशाचंही दर्शन होईल, तर दर्शन करून घ्या. आणि लाकडी काम तर मला विशेष आवडलं, कारण खूपच बारीक काम होतं जे त्यांनी इतकं सुंदर केलं होतं. आणि हे अलीकडेच केलेलं होतं किंवा ह्याला छान पॉलिशिंग केलेलं आहे, त्यामुळे चमक एक लाकडावरती दिसत आहे. तर आता आपण आलेलो आहे कुड्रोली श्री गोकर्णनाथेश्वरा टेम्पल. हे टेम्पल खूप म्हणजे खूप जास्त फेमस आहे मँगलोरमध्ये, कारण इथे नेहमीच खूप गर्दी असते. इवन जस्ट आता यात्राही संपलेली आहे या मंदिराची. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर आहेत आणि ऑलमोस्ट मंदिराचं कन्स्ट्रक्शन हे आर्टिफिशियल आहे. पूर्ण गोल्डन कलर दिलेला आहे. कदाचित त्याला गोल्डन टेम्पलही म्हणत असतील, कारण सगळीच छोटी छोटी टेम्पल जी आहेत ती गोल्डन कलरची आहेत. आणि खूपच शांत आणि मन प्रसन्न असं वाटतं या मंदिराच्या आवारात फिरतानासुद्धा. त्यामुळे मी तर 100% रिकमेंड करेन, इथे आला तर नक्की नक्की या.
आलेलो आहे मंजुनाथ टेम्पलला. इथून मंदिराची मेन एंट्रन्स आहे. तर इथूनही आणखी एक एंट्रन्स आहे जिथून वरून पायऱ्या येतात आणि लोक इथूनही चालत येतात आणि इथून मंदिराच्या मेन गाभाऱ्यात जाण्यासाठीचा मार्ग आहे. हा आहे टेम्पलचा व्ह्यू आणि इथून आहे प्रवेशद्वार. इथे आहे हा खांब खूप उंच आहे, अंधारामुळे दिसतही नाहीये. आता आम्ही आलेलो आहे मंजुनाथ मंगलोरच्या मंदिरामध्ये आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मेन गाभाऱ्यात मंजुनाथाची म्हणजे शंकराची मूर्ती स्थापित आहे. तर मंदिराच्या डाव्या बाजूला ब्रह्माची मूर्ती आहे जी पंचधातूंनी बनलेली आहे आणि उजव्या बाजूस विष्णूची मूर्ती आहे. आणि पण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे आतल्या बाजूस कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी शूट करू शकले नाही. पण हे मंदिर खूपच प्रशस्त आणि छान एकदम शांत असं आहे आणि तुम्हाला छान दर्शन होऊ शकतं आणि मंदिर खूपच सुंदर आहे. मंदिराचे सगळ्या स्ट्रक्चर म्हणजे मी जेवढे पण मंदिर दाखवले आता आरती चालू झाल्यामुळे भोलेनाथाचा ढोल सुरू झालेला आहे. उडपी मंगलोर साईडला मी जेवढी पण मंदिरं दाखवली त्याची सगळ्याचे स्ट्रक्चर सिमिलरच आहेत, पण मग प्रत्येक मंदिराची काही ना काहीतरी युनिक खासियत आहे. त्यामुळे सगळ्या मंदिरांना भेट देणं खूप म्हणजे चांगलं आहे. आणि सगळ्यात मेन काही मंदिरांवरती जे लाकडाचं बांधकाम केलेलं आहे त्याच्यावरती एकदम छान कोरीव काम आहे, तर तेही बघण्याजोगं आहे. त्यामुळे जी मंदिरं मी तुम्हाला दाखवली आहे त्या सगळ्या मंदिरांना नक्की व्हिजिट करा जर मंगलोरला आला किंवा उडपीला गेला तर नक्की. आणि ते मंदिरं खूप जवळजवळ आहेत, त्यांचं डिस्टन्स 10 किलोमीटरच्या आतमध्ये आहे सगळी मंदिरं. हां, 10 किलोमीटरच्या आतच. हां, तर तुम्ही सगळे कव्हर करू शकता आणि न स्किप करता तुम्ही बघितला तर गेला तर तिथे खरंच तुम्हाला काही ना काहीतरी अनुभवायला मिळेल, नवीन काहीतरी.